घंटाकडे आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन करताना त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत हा दिवस राज्यासाठी आनंदाचा असल्याचं सांगितलं। फडणवीस यांनी स्पष्ट केलं की मुंबई पुणे प्रवासादरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याचं जे स्वप्न नागरिकांनी पाहिलं होतं ते या प्रकल्पामुळे पूर्ण झालंय। मिसिंग लिंक हे नाव आता योग्य वाटत नसून त्याला कनेक्टिंग लिंक असं नाव द्यावं अशी सूचनाही त्यांनी केली आहे। त्यांनी यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीबद्दल नागरिकांची माफी मागितली। तसेच या नव्या केबल स्टे पुलाच्या मजबूतीवर भर देताना त्यांनी सांगितलं की हा पूल 240 किमी प्रति तास वेगाच्या वाऱ्यांना तोंड देण्यास सक्षम आहे। तर यापूर्वी निसर्ग चक्रीवादळाचा वेग सुमारे 130 किमी प्रति तास होता। हा पूल आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियांत्रिकी नमुना असल्याचं सांगत त्यांनी त्यात 7 देशांचा सहभाग असल्याची माहिती दिली। डिझाइन कॅनडामध्ये, काही चाचण्या डेन्मार्कमध्ये, केबल उत्पादन मलेशियामध्ये, अग्निसुरक्षा चाचण्या स्पेनमध्ये तर डिझायनिंग तैवानमध्ये झालं असून सिंगापूरचे तज्ञही या प्रकल्पात सहभागी होते। आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता बघितलं होतं, आज त्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे। पहिल्यांदा तर आजपासनं याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे। ज्यावेळी आपण ही तयार केली तेव्हाच ही लिंक नव्हती म्हणून आपण मिसिंग लिंक म्हणत होतो, पण आता गायकवाडजी जरा समोरचं नाव बदला आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहा। पण लवकरच आम्ही सगळे मिळून त्याला नाव काय द्यायचं आहे ते देखील आम्ही ठरवणार आहोत। पण तोपर्यंत किमान मिसिंग आता काही नाही आहे, नथिंग इज मिसिंग, एव्हरीथिंग इज इन प्लेस। आणि म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी MSRDCचं मनापासनं अभिनंदन करतो की हा एक अतिशय आयकॉनिक प्रकल्प या ठिकाणी तयार झाला। हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाईन, प्रथम डिझाईन, बेस डिझाईन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली। आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तैवानच्या कंपनीने केलं। व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते। त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय। प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, विकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं। आणि यासोबत जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे, दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे। म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे। 24 तास CCTVच्या याच्यावर देखरेख आहे, नियंत्रण कक्ष आहे, हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे।
आता आम्ही लेनची शिस्त पाहिली नाही, कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या. पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल, जे त्याला भरावं लागेल. त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी, अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक आणि अभियांत्रिकी चमत्कार असल्याचं सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार हा मार्ग तयार झाल्याने मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वाहतूक कोंडीही कमी होईल. त्यांनी याला कनेक्टिंग लिंक असं संबोधत राज्याच्या विकासातील महत्त्वाची कडी जोडली गेली आहे असं नमूद केलंय. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या प्रकल्पाची संकल्पना पुढे आल्याचा उल्लेख करत MSRDC आणि नितीन गडकरी यांच्या भूमिकेचाही उल्लेख केलाय. तसेच त्यांनी विरोधकांवर टीका करत आधीच्या सरकारला हे काम शक्य नसल्याचं वाटत होतं, मात्र महायुती सरकारने ते पूर्ण केल्याचं म्हटलंय. एकूणच हा प्रकल्प महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून मुंबई पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अतिशय ऐतिहासिक म्हणेन मी. आणि मुख्यमंत्री महोदय मगाशी म्हणाले की अभियांत्रिकी चमत्कार, इंजिनिअरिंग मार्वल, खऱ्या अर्थाने अतिशय चॅलेंजिंग असा हा प्रकल्प. याचं 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण लोकार्पण मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते केलंय. म्हणजे आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ही जी काही मिसिंग लिंक नाही, आता काय कनेक्टिंग लिंक, मिसिंग लिंक नाही आता कनेक्टिंग लिंक आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची लिंक मिसिंग झाली होती, ती आता आम्ही कनेक्ट केलेली आहे. त्यामुळे अतिशय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह विविध शहरातील सरकारी इमारती आणि प्रशासकीय कार्यालयांना तिरंगी रोषणाईने सजवण्यात आलं. या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. राज ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केलं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र दिनाचे महत्त्व, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला. राज ठाकरे यांनी या दिवशी सरकारकडून आणि समाजाकडून होणाऱ्या औपचारिक साजरीकरणावर टीका करत हुतात्मा स्मारक आणि चळवळीचा इतिहास विसरू नये असं आवाहन केलं. तसेच मराठी माणसाने आपल्या भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा अभिमान बाळगावा असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठी कारवाई करत 349 किलोग्राम कोकीन जप्त केले, ज्याची बाजारात अंदाजित किंमत 1775 कोटी रुपये आहे. या कोकीनच्या मोठ्या साठ्याच्या जप्तीमुळे नार्कोटिक्स रॅकेटच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा पर्दाफाश झाल्याचा दावा करण्यात आलाय. ही कारवाई NCBला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर करण्यात आली. तपासादरम्यान या कोकीनचा साठा कुठून आला, तो कोण आणला आणि तो कुठे पाठवायचा होता याचं रहस्य अद्याप उलगडलं नाही. या कारवाईच्या यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NCBला शुभेच्छा दिल्यात. त्यांनी Xवर पोस्ट करत म्हटलंय की NCBने मुंबईत मोठी कारवाई केली असून 349 किलो हायग्रेड कोकीन जप्त केलंय. हे ऑपरेशन म्हणजे एजन्सीच्या बॉटम टू टॉप अप्रोचचं उत्तम उदाहरण आहे. सरकार ड्रॅग कार्टेलला मुळापासून नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे. अशी कारवाई नशेच्या पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि ड्रग्ज रॅकेट्सला हद्दपार करण्यासाठी सरकारच्या कठोर धोरणाचं एक महत्त्वपूर्ण अंग आहे, असं अमित शहा यांनी म्हटलं. मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू प्रकरणाला आता एक नवं वेगळं वळण मिळालंय. प्राथमिक फॉरेन्सिक चाचणी अहवालानुसार मृतांच्या शरीरातील मुख्य अवयव जसं की मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट रंगाचा झालाय. यामुळे मृत्यूचा तपास अधिक गूढ आणि संशयास्पद बनला आहे. डॉक्टरांच्या मते सामान्य अन्न विषबाधेत अशा प्रकारचा अवयवांचा रंग बदल होणं शक्य नाही. यामुळे याला कोणत्या तरी तीव्र विषारी घटकाचे परिणाम असू शकतात. तसेच एक धक्कादायक
धक्कादायक खुलासा समोर आलाय की कुटुंबातील सदस्य अब्दुल्ला यांच्या शरीरात मॉर्फिन या अंमली द्रव्याचा अंश सापडलाय। या प्रकरणाची सुरुवात 25 एप्रिलला झाली होती, जेव्हा कुटुंबाने रात्री कलिंगड खाल्लं होतं। त्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या, चक्कर आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला। 26 एप्रिलला दोन्ही मुली बेशुद्ध पडल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पालकांचाही मृत्यू झाला। प्रारंभिक तपासानुसार कुटुंबाचा मृत्यू कलिंगडच्या विषबाधेमुळे झाल्याचं अनुमान होतं, परंतु अवयवांमध्ये रंगबदल आणि मॉर्फिनचा अंश सापडल्यामुळे तपास अधिक सखोल केला जात आहे। 28 फेब्रुवारी रोजी इराणवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर अमेरिकेने देखील इराणवर हल्ला केला, ज्यामुळे एका भीषण युद्धाची सुरुवात झाली। या युद्धात 40 दिवस संघर्ष सुरू राहिला आणि अखेर युद्धविरामाची घोषणा केली गेली। युद्धादरम्यान इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केला, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात तणाव निर्माण झाला आणि अमेरिकेने त्यावर नाकेबंदी लागू केली। युद्धाच्या संदर्भात ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलं की 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या संघर्षाची डेडलाईन 60 दिवसांची ठेवण्यात आली होती, परंतु दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित करण्यात आला। ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आणि सांगितलं की 7 एप्रिल नंतर दोन्ही देशांमध्ये कोणतेही ड्रोन, मिसाईल हल्ले किंवा गोळीबार झाले नाहीत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर जगभरात इराण-अमेरिका संघर्षावर तणावाचा सामना होणं आणि ऊर्जा संकट निर्माण होणं यामुळे या युद्धाच्या संपण्याने एक महत्त्वपूर्ण वळण घेतलं आहे। मुंबईतील हुतात्मा चौकात आज गिरणी कामगारांनी एक मोठा मोर्चा काढला होता। यावेळी कामगारांनी सरकारकडून मिळालेल्या घराच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली। गिरणी कामगार संघटनांनी जोरदार घोषणा देत सरकारकडून 500 स्क्वेअर फूट घर मिळवण्याची मागणी केली। आंदोलनाच्या वेळी कामगारांनी सरकारच्या आश्वासनाची आठवण दिली आणि त्यांनी सांगितलं की जर त्यांची मागणी त्वरित पूर्ण केली नाही तर ते पुन्हा तीव्र आंदोलन करणार आहेत। मोर्चात कामगारांनी घर द्या अशा घोषणा दिल्या। हुतात्मा चौकात झालेल्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील विविध गिरणी कामगार संघटनांचा पाठिंबा होता। मुंबई आमच्या हक्काची, मुंबई आमच्या हक्काची। किती वर्षाला तुमचा लढा चालू आहे? नक्कीच आज उद्ध्वस्त झालेला आणि हे कोणी केलेलं राजकारण लोकांनीच केलेलं आहे ना। आज जर गिरणी कामगार असतील नसेल आज गिरणी होताच कुठे? आज गिरणी बंद करून त्यांना उद्ध्वस्त करून टाकले, प्लस त्यांना घरासाठी दादा या ठिकाणी उपस्थित झाला, काय नक्की मागणी तुमची, काय नक्की म्हणणं? किती वर्ष झालं सरकारकडून आमची गिरण्या ह्या मुंबईतच होत्या आणि मुंबईतच आम्हाला घरं मिळाली पाहिजे ही आश्वासन बरेच वर्ष आम्हाला सरकार देत आहे। सरकारने याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्यावे ही आमच्याकडे मागणी आहे। पुढचं पाऊल काय असणार? अनेक वर्ष झालं तुम्ही सरकारकडे आता आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही सर। रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। 42 वर्ष झाले। आज विचार करा, बाहेरचे परकीय 2011 चे तुम्ही घरं हे करता आणि आज गिरणी कामगार 1918 पासून 1818 पासून सेवा करतात देशाची आणि त्याला तुम्ही घरामध्ये इथे मुंबईमध्ये घरं देत नाही, त्याला वाढलो आणि सिग्नल येतात। इथे मराठी माणसाचा मुंबई असून मराठी माणसाला मुंबईतून बाहेर हद्दभर केलेत आणि या गिरणी कामगारांनी आज देशाची सेवा केलेली आहे आणि त्यांना तुम्ही आज मुंबईच्या बाहेर नेता आणि त्यांना द्या म्हणून हुतात्मे करून बघता। आज कामगार होते ते आणि गिरणी कामगार बनतात। गिरणी कामगारांच्या योगदानाने हा भारत देश स्वतंत्र झालेला आहे। बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।